नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 28वा भक्ती मार्गातील आचरणाविषयी कपिल देवांचे उपदेश। श्लोक नंबर 29। भृत्यानुकंपित धियेह गृहीत मूर्ते संचिन्तयेद् भगवतो वदनारविन्दम्। यद्विस्फुरन् मकरकुण्डलवल्गितेन विद्योदिता अमलकपकलो कपोलम् उदारनासम्। भृत्यानुकंपित धियेह गृहीत मूर्ते संचिन्तयेद् भगवतो वदनारविन्दम्। यद्विस्फुरन् मकरकुण्डलवल्गितेन विद्योतिता अमलकपोलमुदारनासम्। भृत्यानुकंपित धियेह गृहीत मूर्ते संचिन्तयेत् भगवतो वदनारविन्दम्। यद्विस्फुरन् मकरकुण्डलवल्गितेन विद्योतिता अमलकपोलम उदारनासम्। भृत्यानुकंपित धिये गृहीत मूर्ते संचिन्तयेद् भगवतो वदनारविन्दम्। यद्विस्फुरन् मकरकुण्डलवल्गितेन विद्योतिता अमलकपोलम उदारनासम्। भृत्यानुकंपित धियेह गृहीत मूर्ते संचिन्तयेद् भगवतो वदनारविन्दम्। यद्विस्फुरन् मकरकुण्डलवल्गितेन
विद्योदितामलकपलोमुदारनासम् भृत्यानुकम्पितधिये हबुहितमूर्ते संचिन्तयेत् भगवतो वदनारविन्दम् यद्विस्फुरन्मकरकुण्डलवल्गितेन विद्योदितामलकपोलमुदारनासम् भृत्य भक्तांवरील अनुकंपित धिया करुणेमुळे इह या जगात गृहीत मूर्ते जे विविध रूपे प्रस्तुत करतात संचिंतयेत योग्याने ध्यान करावे भगवतः पुरुषोत्तम भगवंतांच्या वदन वदन अरविंदम कमला समान यत जे विस्फुरन तेजस्वी मकर मकराकृती कुंडल त्यांची कर्णकुंडले वल्गितेन हेलकाव्यामुळे विद्योदित प्रकाशमान अमल स्फटिका समान निर्मळ कपोलम कपोल किंवा गाल उदार उन्नत नासम त्यांची नासिका भाषांतर आहे योग्याने तदनंतर भगवंतांच्या मुखारविंदाचे ध्यान करावे चिंतातूर भक्तांवरील करुणेमुळे भगवंत आपली विविध रूपे घेऊन या जगात प्रकट होतात त्यांची नासिका उन्नत आहे आणि त्यांचे स्फटिका समान निर्मळ कपोल तेजस्वी मकराकृती कर्णकुंडलाच्या हेलकाव्यामुळे उजळून निघालेले आहे आता आपण हळूहळू भगवंतांच्या या परमात्मा रूपाचं ध्यान कसं करायचं भगवान कपिल देव सांगत आहेत 4-5 दिवस झालं आपण वाचत आहोत हळूहळू आपण भगवंतांच्या मुखावरती आलो आहोत पुढचे 2 श्लोक हे भगवंतांचं मुख कसं पाहायचं आणि त्याच्यावरती ध्यान कसं करायचं हे सांगितलेलं आहे भगवंतांच्या चेहऱ्यावरती ध्यान करत असताना विचार कसा असला पाहिजे या श्लोकात सांगितले आपल्यासारख्या चिंतातूर भक्तावरील करुणेमुळे भगवंत आपली विविध रूपे घेऊन या जगात प्रकट झालेले आहेत हा भाव असला पाहिजे भगवंतांचं हे जे मुख आहे ते भगवंत आपल्यासाठी आलेले आहेत आणि मग डिटेल्स सांगितलेत त्यांची नासिका उन्नत आहे म्हणजे नाक सरळ आहे स्ट्रेट आणि स्फटिका समान निर्मळ कपोल म्हणजे गाल एकदम मार्बल सारखा आणि ते चमकत आहे कशामुळे कानातल्या मकर कुंडलांच्या हेलकाव्यामुळे मकर कुंडल कानातली हलायला मकर म्हणजे माशाच्या आकाराचं आणि ते हलत असल्यामुळे ते चमकतं आणि तो चमकणारा प्रकाश गालावर पडतो त्यामुळे गाल उजळून दिसत आहे
तात्पर्य, आपल्या भक्तांविषयीच्या अपार करुणेमुळे भगवंत भौतिक जगामध्ये अवतरित होतात. जसं मगाशी मी म्हणालो की हा भाव असला पाहिजे. आपल्या भक्तांविषयीच्या अपार करुणेमुळे भगवंत भौतिक जगामध्ये अवतरित होतात. या भौतिक जगात भगवंतांनी अवतार घेण्याची वा प्रकट होण्याची दोन कारणे आहेत. जेव्हा धर्मतत्वांच्या आचरणामध्ये विसंगती निर्माण होते आणि अधर्म प्रबळ होतो, तेव्हा भक्तांच्या रक्षणासाठी व अभक्तांच्या निर्दालनासाठी भगवंत अवतार धारण करतात. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे हे कारण. धर्मस्य ग्लानी. ते अवतरित होतात तेव्हा भक्तांचे सांत्वन करणे हा त्यांचा मुख्य हेतू असतो. भक्तांचं सांत्वन का करायचंय? भक्तांचं सांत्वन का करायचं? कारण भक्तांना अभक्त असुर लोक त्रास देत असतात. हे कायमचं अनादि अनंत काल चालू असलेलं हे काम आहे. अभक्तांनी भक्तांना त्रास देणे आणि भक्तांनी शांतपणे भक्ती करायचा प्रयत्न करणे. मग हे जेव्हा असह्य होतं तेव्हा भगवंत येऊन अशा अभक्तांना नष्ट करतात. विनाशायच दुष्कृताम. ते अवतरित होतात तेव्हा भक्तांचे सांत्वन करणे हा त्यांचा मुख्य हेतू असतो. असुरांच्या विनाशासाठी स्वतः प्रकट होण्याची त्यांना मुळीच आवश्यकता नसते, कारण या कार्यासाठी त्यांच्याकडे अनेक प्रतिनिधी आहेत. अगदी बहिरंगा मायाशक्तीमध्ये देखील त्यांचा विनाश करण्या इतके सामर्थ्य आहे. तथापि आपल्या भक्तांवर करुणेचा वर्षाव करण्यासाठी ते येतात. तेव्हा अभक्तांचा विनाश ही केवळ निसर्गता घडून येणारी गोष्ट असते. नॅचरल. मेन ही माया देखील असुरांना नष्ट करू शकते, परंतु मेन भगवंत कशासाठी येतात? आपल्या भक्तांवरती करुणा, दया दाखवण्यासाठी. भक्तांना पण तेच पाहिजे असतं. विशिष्ट प्रकारच्या भक्ताला प्रिय असणाऱ्या विशिष्ट रूपामध्येच भगवंत प्रकट होतात. भगवंतांचे कोट्यावधी अवतार आहेत आणि ते सर्व परमश्रेष्ठच आहेत. जसे तुम्ही विचार कराल, जसे तुम्ही चिंतन कराल, त्या स्वरूपामध्ये तुमच्या समोर ते प्रकट होतात. ब्रह्मसंहितेमध्ये म्हटले आहे, अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम. भगवंतांची सर्व विविध रूपे एकच आहेत. पण काही भक्त त्यांना राधाकृष्ण या रूपामध्ये पाहू इच्छितात, काही भक्त सीताराम या रूपामध्ये, काही भक्त लक्ष्मी नारायण रूपामध्ये, तर अन्य काही भक्त त्यांना नारायण वासुदेव या चतुर्भुज रूपामध्ये पाहू इच्छितात. जशी आपली इच्छा आहे. भगवंतांना अगणित रूपे आहेत आणि विशिष्ट भक्ताच्या इच्छेनुसार ते त्या विशिष्ट रूपातच प्रगट होतात. भक्तांनी मान्यता दिलेल्या रूपाचेच ध्यान करावे असा समुपदेश योगी जनांना देण्यात आला आहे. योग्याने स्वतःच्या कल्पनेने ध्यानासाठी म्हणून एखादे रूप कल्पू नये. महत्वाचा मुद्दा आहे बर का. युजली तुम्हाला पाहिजे त्या रूपामध्ये भगवंत प्रकट होतात आणि भगवंतांची असंख्य कोट्यावधी रूपे आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मनाने बसून आपल्या पाहिजे तसं तयार करायचं मनात, असं 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 भगवंत माझ्या समोर येईल. शास्त्रामध्ये दिलेले आहेत, भक्तांनी दाखवून दिलेले असतात, त्या रूपामध्ये भगवंतांचं आपण चिंतन केलं पाहिजे. जे तथाकथित योगी एखाद्या वर्तुळाची वा उद्देशाची काल्पनिक निर्मिती करतात ते निवळ निरर्थक गोष्टीच्याच मागे लागलेले आहेत. कल्पना आपण चर्चा केली. वर्तुळाच्या म्हणजे शून्याच्या. वस्तुतः विशुद्ध भगवत भक्तांना अनुभूती झालेल्या भगवत रूपाचेच ध्यान योगी जनांनी केले पाहिजे.
विशुद्ध भगवत भक्तांना अनुभूती झालेल्या भगवत रूपाचेच ध्यान. म्हणजे शुद्ध भक्तांनी जे पाहिलेलं आहे ते ते स्पष्ट करून सांगतात आपल्याला शास्त्रामध्ये. आपल्या शिकवणीमध्ये. आणि त्या त्या प्रकारच्या रूपा अशी पण अनेक हजारो रूप आहेत. मग यातल्याच एखाद्या रूपावरती आपलं मन आसक्त होतं आणि मग त्या रूपावरती आपण ध्यान केलं पाहिजे. याच्याही पुढे जाऊन प्रभुपाद सांगतात की योगी म्हणजेच भक्त. शुद्ध भक्त नसलेल्या योगीजनांनी खरे तर भक्तांच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. या ठिकाणी विशेष उल्लेख करण्यात आला आहे की योग्याने अधिकृत रूपाचेच ध्यान केले पाहिजे. तो भगवंतांच्या कोणत्याही काल्पनिक रूपांची निर्मिती करू शकत नाही. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की शुद्ध भक्त नसलेल्या योगीजनांनी खरे तर भक्तांच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण खूप भगवद्गीता वाचली किंवा आपण खूप योगाभ्यास केलाय म्हणजे आपण खूप महान भक्त आहोत, संन्यासी आहोत, गुरु आहोत. परंतु भक्ती ही अशी काही लिमिटेड नसते की संन्यास घेतला तरच मिळणार, भगवंत संन्यास घेतला तरच दिसणार, गुरु झाला तरच दिसणार. काही गरज नाही. परवाची ती कथा मी ऐकलेली सांगतो तुम्हाला. एक सिंपल माणूस असतो अडैया नावाचा. यु नो प्रेमानंद महाराजांनी सांगितलेलं. हाऊ डू यू नो? ऐकलंय तुम्ही? नाही. अडैया का नाव असते त्याचं? त्याला दरवेळी 2.5 किलो जेवण लागत असते. मग त्याचे सगळे आई वडील सगळे मरतात. मग तो काय करायचं म्हणून एका संन्यासाच्या गुरुच्या ठिकाणी आश्रयाला जातो. त्याला सेवा दिली जाते, गायींना चरायला घेऊन जाणे रोज. तो म्हणतो की मला 2.5 किलो जेवण लागते रोजचं. ते म्हणतात ते भंडारखान्यातून 2.5 किलो रोज घेऊन जात जा आणि तू तिथेच जंगलामध्ये काट्या वगैरे गोळा कर, शिजवून तुझं तू खा. मग तो घेऊन जातो. म्हणजे त्या गुरुनी त्याला सांगितलं असतं की भोग दाखवल्याशिवाय खायचं नाही, हो की नाही? तो खूप प्रामाणिक असतो. तो कोणाला भोग दाखवायचा? ते गुरु म्हणतात माझे जे ठाकूर आहेत त्यांनाच भोग दाखवायचं, माझे जे भगवंत आहेत त्यांना भोग दाखवायचं. ठीक आहे म्हणतो तो जातो जंगलामध्ये, काड्या वगैरे गोळा करतो, शिजवतो अन्न. खूप डिटेलमध्ये सांगितले, मला आता डिटेलमध्ये सांगता येणार नाही. रोज पीठ घेऊन जातो आणि काय बनवतो? बाटी. भोग दाखवतो अगदी मनाने, एकदम निखळ. त्याच्या काय नाही, भगवद्गीता माहिती नसते, भागवतम माहिती नसते, काही माहिती नसतं. अगदी निष्पाप मनाने, एकदम निखळ मनाने भोग लावतो. हे माझ्या गुरु महाराजांचे ठाकूरजी असं म्हणतो तो. त्याला पण माहिती नसतं कोण आहेत. माझ्या गुरु महाराजांनी सांगितलंय भोग दाखवायला, त्यामुळे मी भोग लावलाय, तुम्ही या आणि ग्रहण करा. त्याला वाटलं असंच आता हे रोजची पद्धती असते आपल्याला, आपण पण म्हणतो की नाही, काय नेऊन ठेवायचं आहे भगवंतांसमोर, टाळ्या वाजवायचं आणि घेऊन यायचं आणि खायचं आहे. तो खरोखरच प्रभू रामचंद्र येतात. ज्यांची तो भक्तिमय सेवा म्हणजे मनामध्ये त्याच्या असतात, त्या रूपामध्ये ते येतात. आणि तो म्हणतो तुम्ही कोण आहे? तुमच्या गुरु महाराजांचे भगवंत आहे. ते मला वाटलं नव्हतं तुम्ही खरोखर येणार. तू एवढ्या प्रेमानं बोलवलास, निष्पाप मनाने बोलवलास, मी का नाही येणार? ठीक आहे घ्या म्हणतो. मग तो घेतात भगवंत प्रभू रामचंद्र, खाऊन टाकतात, सगळंच खाऊन टाकतात. उपाशी येतो घरी
आणि मग आपल्या गुरुना सांगतो असं असं झालं, कोणालाच पटत नाही. तरी पण त्याचे गुरु म्हणतात ठीक आहे, उद्या डबल घेऊन जा, तुझ्यासाठी 2.5 किलो, त्यांच्यासाठी 2.5 किलो. घेऊन जातो, बनवतो, मस्तपैकी काय म्हणतात त्याला, तडका वगैरे मारून बनवतो, भोग लावतो प्रामाणिकपणे, जसं गुरूंनी सांगितलंय तसं. आणि अगदी प्रामाणिकपणे म्हणतो, हे माझ्या गुरु महाराजांचे भगवंत, या आणि प्रसाद ग्रहण, भोग ग्रहण करा. प्रभू रामचंद्र येतात नेहमीप्रमाणे. आता त्याला विश्वास असतो येणार, परंतु त्यांच्याबरोबर सीतामाई पण येते. म्हणजे हे कोण आहे? प्रभू रामचंद्र म्हणतात माझं लग्न झालंय, बायको येणार माझ्या बरोबर. दोघे मिळून सगळं संपवतात 5 किलोच. परत हा उपाशी येतो, सांगतो गुरुना, त्यांना पटतच नाही, काय सांगा लागलाय तुम्ही. ठीक आहे, अजून थोडं घेऊन जा म्हणतात. 7.5 किलो घेऊन जातो, परत बनवतो, परत भोग लावतो, अगदी प्रेमाने, अगदी प्रामाणिकपणे म्हणतो, हे भगवान या आणि प्रसाद ग्रहण करा. एवढं होऊन पण त्याच्या मनामध्ये कधी वाईट विचार येत नाही. प्रभू रामचंद्र येतात, सीता मैया येते, आणि सोबत लक्ष्मणजी पण येतात. हे कोणाने आलं? माझा भाऊ आहे, माझ्याबरोबर येणार. परत उपाशी येतो, गुरुंना सांगतो, गुरुला काही पटत नाही. त्यांना गुरुंना वगैरे वाटतं की हे काय चाललंय, आपण इतके वर्ष झालं प्रवचन देतोय, भागवतमचं वाचन श्रवण करतोय, गुरु आहे आपण, इतक्या जणांना मार्गदर्शन दाखवलंय, मला कधी दिसले नाही, तुम्ही याला कसं काय दिसायला? ठीक आहे म्हणतात, अजून थोडं घेऊन जा. अजून थोडं घेऊन जातो, तो परत बनवतो, परत भोग दाखवतो. आणि मग प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, सीतामैया आणि कोण येते? हनुमानजी येतात. एकदम धष्टपुष्ट. त्याला वाटतं काय आता हे सगळं संपवतात की काय. परत सगळं संपतं. तो प्रभू रामचंद्रांना एकदम काकुळतीला येऊन म्हणतो, आणि कोण कोण आहे तुमच्या बरोबर सांगा, म्हणजे सगळंच घेऊन यायचं. रोज रोज काय चालवलंय, नवीन नवीन एक घेऊन यायला लागलाय तुम्ही. दुसऱ्या दिवशी नाही, दुसऱ्या दिवशी अजूनच जास्त एक्स्ट्रा 25 किलो काहीतरी असं घेऊन जातो. आणि म्हणतो की जे असाल ते सगळेजण एकत्र या. आणि भगवंत भरत, शत्रुघ्न त्यांना पण घेऊन येतात. मग एक दिवस तो काय म्हणतो, आता एवढ्या जणांचं मी कसं बनवणार, तुमची बायको आहे, तुमच्या बायकोलाच बनवायला लावा. भक्त असं भगवंतांशी बोलू शकतात. गुरुनी कधी तसं बोललं नाही, परंतु हा एकदम साधा भोळा असतो. तुमची बायको आहे, बनवायला लावा, तुमचा भाऊ आहे, त्याला जळण आणायला लावा, मी जरा गाई बघून येतो म्हणतो. आणि लक्ष्मणजी जातात, जळण घेऊन येतात, सीतामैया बसते, जळणाला आग लावते, बनवायला सुरू करते. आणि हा परत 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 आश्रमात जातो आणि गुरुंना म्हणतो, चला तुम्हाला आज दाखवतोच. आणि गुरुंना घेऊन जातो. सगळे येऊन त्याच्याबरोबर बघतात की सीता देवीच्या डोळ्यातून पाणी यायला लागले धुरामुळे, तरीही ती बनवते. लक्ष्मणजी मदत करतायत, सगळे मदत करतायत त्यांना बनवायला. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागते की हे आजपर्यंत हा सांगत होता की मी बनवलेलं हे खात होते, ठीक आहे, परंतु आता हे सगळे जण मिळून बनवून याला देणार, आता भक्ताला देणार. अशा बऱ्याच कथा आहेत ज्या आपल्याला ऐकायला मिळतात. ऐकायला पण आपल्याला खूप छान वाटतं, मज्जा वाटते, होय नाही? पण ते खरं असतं. प्रेम हे खूप निखळ असलं पाहिजे मनामध्ये, एकदम ज्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ
कुठल्याही प्रकारचं म्हणजे मीपणा नसतो ना, तिथे काही लागत नाही. हे वाचन श्रवण भगवद्गीता भागवतम कशाची गरज नसते. त्या स्टेजला आपण लवकर येत नाही. कशाचीही चिंता न करणे, कोणाचाही मतलब विचार न करणे. आपल्या मनामध्ये इतका स्वार्थ भरलेला असतो ना, आपला स्वतःचा सोडून आपण कोणाचा विचारच करत नाही कधी. असे जे लोक असतात ज्यांच्या मनामध्ये ती मात्रही स्वार्थ नाही, त्यांनी कधी भगवंतांना पाहिलेलं पण नसतं. भगवंतांना कसं बोलवायचं हे देखील त्यांना माहिती नसतं. हे जे भगवंतांचे महान भक्त असतात ना, ब्रह्मा शिव रुद्र मरुत वगैरे, हे वेदांमध्ये जाऊन बेस्ट मधले बेस्ट श्लोक शोधून काढतात भगवंतांना बोलवण्यासाठी. त्यांचं गुणगान करतात, मंत्र म्हणतात. अशा हजारो वर्ष मंत्र आणि गुणगान केल्यानंतर मग भगवंत येतात. परंतु जो शुद्ध मनाचा असतो गोप गोपींसारखा, त्याच्या समोर मात्र भगवंत असे एका क्षणात येतात. आणि नुसतेच येत नाहीत, त्यांच्याकडून बांधून घेतात. कार्तिक महिना संपत आला. ऍक्च्युली आपण 2च श्लोकावरती चर्चा केली. पुढचा श्लोक हे या दामोदर अष्टकाच्या 2 पहिल्या श्लोकामध्ये पूर्ण लीला सांगितलेली आहे. पुढचे जे 6 श्लोक आहेत ना, ते सगळं भगवंतांचं गुणगान आहे. बघा तुम्ही वाचून, तुम्हाला कळेल. वरम देव मोक्षाम न मोक्षावधीम वा वगैरे. हे जे काय नाव त्यांचं, कुणी लिहिलंय दामोदर अष्टकम? सत्यव्रत मुनी. सत्यव्रत मुनी महान राजा होते. आणि ते असं का म्हणतायत की भगवंतांचं हेच रूप मला आल्हाददायक वाटतं आणि हेच रूप माझ्या मनात कायमचं बसू दे. कारण त्या रूपामध्ये ऍक्च्युली जे प्रेमाचं आदान प्रदान होतं ना, ते एकदम प्युअर लव्ह असतं, एकदम प्युअर प्रेम असतं. त्यामुळे प्रभुपाद इथे सांगतात की महान महान योग्यांनी पण भक्तांचं अनुसरण केलं पाहिजे. मग महान योगी जनांनी भक्तांचं अनुसरण केलं म्हणजे भक्त कोण असतो? प्रभुपाद इथे ते पण म्हणतात की योगी म्हणजेच भक्त. योगी हा अभ्यास करत असतो. मग तो अष्टांग योगाचा असो, ध्यान योगाचा असो, ज्ञान योगाचा असो, त्याला योगी म्हणतात. भक्त कोणाला म्हणतात? ज्याने भगवंतांना डायरेक्टली बघितले, भगवंतांशी त्याचा संबंध जोडलेला आहे. तो आसन प्राणायाम काय करत असतो का? नाही. ध्यान करत असतो? नाही. यशोदा मैयाला कधी ध्यान करताना बघितले तुम्ही? नंद महाराजांना. हे भक्त लोक काय करतात? ध्यान करत नाहीत, भगवद्गीता वाचत नाहीत, ज्ञान घेत नाहीत, आसन प्राणायाम काही करत नाहीत. उलट ते भगवंतांना भगवंत पण मानत नाहीत. तेच उलट भगवंतांना रागवतात, ऑर्डर देतात, नाचवून घेतात, है की नाही? नंद महाराज कधी कधी छोट्या छोट्या बालकृष्णांना सांगायचे माझे चप्पल घेऊन ये म्हणून. लाकडी लाकडी काय म्हणतात त्याला, पादुका. आणि भगवंतांना ते उचलायचे पण नाहीत. कसं तरी करून उचलून डोक्यावर घेऊन असं लढत कडत यायचे, मध्येच पडायचं रस्त्यात, परत उचलायचे. आपण कल्पना करू शकत नाही या गोष्टी. ऍक्च्युली जे भगवंत संपूर्ण ब्रह्मांड आपल्या डोक्यावर घेऊ शकतात, त्यांना एक चप्पल उचलत नाही. आणि असले कसले भक्त क्रूर त्यांच्याकडून असली कामं करून घेतात. हे सगळं कल्पनेच्या पलीकडचं वाटतं आपल्याला, की नाही? पण तेच खरं प्रेम असतं. म्हणून योगी जनांनी अशा भक्तांचं अनुसरण केलं पाहिजे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. शुद्ध भक्त नसलेल्या योगी जनांनी खरे तर भक्तांच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. मी काल परवा सारखं ऐकताना तो श्लोक पुन्हा एकदा मी पूर्ण बघितला. त्याचं पुढचं वाक्य खूप छान आहे. तुम्ही ऐकले कधी? एकले ईश्वर कृष्ण
आर सब भृत्य, पुढे काय माहिती माताजी? मला पण आता आठवत नाही. याईचे नाचे रे तार, नाचिये तारे नृत्य, समथिंग लाईक दॅट. यार यायचे नाचारे सेताईचे करे नृत्य. म्हणजे काय? एक भगवान श्रीकृष्ण एकटेच भगवंत आहेत, बाकी सर्व त्यांचे सेवक आहेत, भृत्य. आणि ते जसं नाचवतात तसं आपण सध्या नाचत आहोत. बरोबर काय? बट हे तुम्हाला वृंदावनात बघायला मिळणार नाही. वृंदावन मध्ये भक्त जसं नाचवतात तसं भगवंत नाचतात. भक्त समजायचं कसं, हो की नाही? एक गोप गोपी यशोदा मैयाचे जे मैत्रिणी होत्या ना, त्या भगवंतांना म्हणायचे, नाचून दाखव, गाऊन दाखव, मग तुला मी लाडू देतो. भगवंत पण एखाद्या नॉर्मल बालकाप्रमाणे नाचायचे, लाडू मागायचे, अर्धा दिला म्हणून रडायचे. कोण कोण कुणाच्या कंट्रोलमध्ये ऐकत नाही. म्हणून सांगितलं जातं की योगी जनांनी भक्तांच्या पदचिन्हांचं अनुसरण केलं पाहिजे. ही विद्वत्ता, ज्ञान, योगाभ्यास हे सगळं युजलेस होतं जर प्रेम उदित झालं नाही मनामध्ये. प्रेम कसं असलं पाहिजे? प्युअर असलं पाहिजे. ज्या मनामध्ये, ज्या हृदयामध्ये स्वार्थ, निंदा, द्वेष असे विचार कधीच येत नाहीत, चुकून पण येत नाहीत, अशा लोकांसमोर भगवंत असे एका सेकंदात येऊन उभे राहतात. नुसते उभे राहत नाहीत, बांधून घेतात. त्यांच्याकडून बांधून घेतात. ऍक्च्युली हा पूर्ण महिना आपण भगवंतांच्या दामोदर रूपातली पूजा करायची नसते. भगवंतांच्या सोबत असलेल्या यशोदा मैयाची पूजा करायची असते. कारण तिच्या मनातलं प्रेम आपल्याला मिळावं, आपण पण भक्त व्हावं तिच्यासारखं, ही अपेक्षा ठेवायची असते. आणि हे शिकण्यासाठीच श्रीमद भागवतम आहे. आता हे भगवान कपिलदेव आपल्याला काय म्हणतात त्याला, सांख्य तत्वज्ञान सांगत आहेत. पण हे कितपत आपल्याला लक्षात राहणार आहे माहिती नाही. कलियुगातलं ब्रेन आपलं कालच विसरलो आपण. काल कशावर ध्यान केला होता? बाहू आणि कंठ. कसा ध्यान केला होता? एका हातामध्ये चक्र आहे, त्या चक्राला 1000 स्पोक्स आहेत. गदा, त्या गद्यावरती कायम रक्त आहे. दुसऱ्या हातात कमळ आहे आणि चौथ्या हातात शंख आहे. शंख कशाप्रमाणे आहे? राजहंसाप्रमाणे. काय लक्षात ठेवणार आपण यातलं? राहते लक्षात आपल्या? प्रभुपादांच्या कृपेने अशी काही चित्र काढली प्रभुपादांच्या शिष्यांनी, म्हणून आपण ते डोळ्यासमोर थोडस कल्पना तरी करू शकतो. नाहीतर हे कल्पना पण करू शकत नाही आपण. इतके आपण खालच्या पातळीला गेलेलो आहे या कलियुगामध्ये. दुर्दैव आहे आपलं. आपल्यासमोर एकच मार्ग आहे, पूर्णपणे मन शुद्ध करणे. आणि आसन प्राणायाम कोण करणार? बसायचं होईना, प्राणायाम कोण करणार? 4 श्वास घेतल्यावरती मनात 10 विचार येतात. त्यामुळे जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्या पदचिन्हांचा योगी जनांनी अनुसरण केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे. मग कुठे आहेत हे शुद्ध भक्त? त्यांच्याबद्दल कुठे दिलेलं आहे? भागवतम मध्ये दिलेलं आहे. भागवतमच्या पानापानावरती हे शुद्ध भक्त कोण आहेत आणि ते कसे वागतात, त्यांचं मन कसं असतं हेच दिलेलं आहे. हेच वाचायचंय. जसं आता ऍक्च्युली कपिल देव सांगतायत, पण ऍक्च्युली आपल्याला मूड बघायचा आहे तो म्हणजे देवहूतीचा, आणि ती शुद्ध भक्त झाली.
या ठिकाणी विशेष उल्लेख करण्यात आला आहे की योग्याने अधिकृत रूपाचेच ध्यान केले पाहिजे. तो भगवंतांच्या कोणत्याही काल्पनिक रूपाची निर्मिती करू शकत नाही. आपल्याला जर यशोदा मैया आवडत असेल तर आपण छोट्या कानाचंच ध्यान केलं पाहिजे. डिपेंड्स, हो की नाही. सुदामा आवडत असेल आपल्याला तर एका मित्राचं ध्यान केलं पाहिजे. अर्जुन आवडत असेल तर रथसारथी पार्थसारथीचं ध्यान केलं पाहिजे. तर हे शिकायचं असते भागवतम मधून. पुढचा श्लोक पण मुखाबद्दलच आहे. वाचावं म्हणत होतो मी तर 6:43 झाले. उद्या वाचूया. तेच थांबूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभु, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभु, दंडवत प्रणाम.